हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये सामान्य ज्ञान या टॉपिकवर महत्त्वपूर्ण असे प्रश्न बघणार आहोत. तुमची GMC, PDCC बँक एक्झाम आणि बाकी एक्झामसाठी देखील हे मटेरियल अगदी उपयुक्त असणार आहेत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. कमी वेळात जास्त प्रश्न सराव करण्याचा आपण प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत. सर्वात पहिला प्रश्न आहे, कार्ला, मळवली व बेडसा कामशेत येथील गुफा मंदिर पुणे जिल्ह्याच्या कोणत्या तालुक्यात आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड, मावळ. पुढील प्रश्न, आशियातील सर्वात मोठा साखर कारखाना वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना खालीलपैकी कोठे आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क, सांगली या ठिकाणी. पुढील प्रश्न, खालीलपैकी डायडॅश या खनिजाच्या उत्पादनात महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे. तर कशाच्या बाबतीत आहे? तर ते आहे कायनाईट. पुढील प्रश्न, गडचिरोली जिल्ह्यात खालीलपैकी कोठे लोखंडाचे साठे आढळतात? तर ते देऊळगाव या ठिकाणी आढळतात. पुढील प्रश्न, मध्य रेल्वेने मुंबईहून दिल्लीला जाताना लागणारे राज्यातील सर्वात शेवटचे जंक्शन कोणते? तर ते आहे भुसावळ. पुढील प्रश्न, रामटेक व सानो येथे मॅंगनीजच्या मंगल खाऊच्या खाण्या आहेत. ही स्थळे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात मोडतात? राईट आन्सर आहे नागपूर. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चुनखडीच्या खाणी मोठ्या प्रमाणावर आहेत? तर योग्य उत्तर आहे यवतमाळ. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला डेली बेसिसवर चालू घडामोडींचा जर सराव करायचा असेल तर आपलं जे नवीन यूट्यूब चॅनल आहे डेली करंट अफेअर्स त्याला जॉईन करू शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. अगदी कमी वेळात जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव तुमचा त्या थ्रू होणार आहे. आणि त्या चॅनलवर फक्त आपण यूट्यूबचे शॉर्ट्स सकाळी आणि संध्याकाळी अपलोड करणार आहोत. 2 मिनिटांमध्ये तुमचा 10 प्रश्नांचा सराव त्या ठिकाणी होईल. तर लगेचच त्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. पुढील प्रश्न, काजूच्या उत्पादनात अग्रेसर असलेले मालवण, गुल, सावंतवाडी ही ठिकाणे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मालवण, वेंगुर्ला, सावंतवाडी, दोडामार्ग ही सर्व जी तालुके आहेत ते सिंधुदुर्ग जिल्ह्यात येतात. सोबत देवगड, कणकवली हे देखील. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या गटातील जिल्हे तंबाखूच्या उत्पादनात राज्यात अग्रेसर आहेत? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क, कोल्हापूर, सांगली, सातारा. पुढील प्रश्न, वेण्णा व कोयना या कृष्णा नदीच्या उपनद्या सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर जवळ उगम पावतात. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात त्या कृष्णा नदीस येऊन मिळतात? याचं उत्तर आहे ऑप्शन ए, सातारा. पुढील प्रश्न, महाराष्ट्राची सीमा एकूण 6 राज्यांना भिडलेली आहे. खालीलपैकी कोणत्या राज्याचा या 6 राज्यांमध्ये समावेश होत नाही? तर उत्तर आहे आंध्र प्रदेश. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते क्षेत्र गोदावरी काठी वसलेले नाही? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड, पंढरपूर. पुढील प्रश्न, अहमदनगर जिल्ह्यातील देऊळगाव रेवकुरी हे अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी राखीव आहेत? उत्तर आहे काळवीट. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात डॅडॅश या जिल्ह्यात तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ, चंद्रपूर. पुढील प्रश्न, अजिंठा व वेरूळ याचप्रमाणे डॅडॅश येथील गुफा मंदिरेही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे. योग्य उत्तर आहे ऑप्शन ड, पितळखोरा. पुढील प्रश्न, कोल्हापूर, रत्नागिरी व रायगड या तिन्ही जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या खनिजाचे साठे आहेत? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड, बॉक्साईट. पुढील प्रश्न, भिवंडी व मालेगाव यांच्या व्यतिरिक्त राज्यात कोठे हातमागाचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो? योग्य उत्तर आहे ऑप्शन ब, इचलकरंजी. पुढील प्रश्न, मुख्यत्वे 1961च्या जलप्रलयामुळे प्रकाशित होतात आलेले पुणे जिल्ह्यातील पानशेत हे मातीचे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? उत्तर आहे आंबी. पुढील प्रश्न, मुंबई शहरास पाणीपुरवठा करणारे तानसा व तरणा मोडकसागर ही जलाशय कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे ठाणे. पुढील प्रश्न, लोह व जस्त यांचे प्रमाण अधिक असणारी ही माती रत्नागिरी, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात आढळते. तर कोणती माती आहे ती? तर ती आहे जांभी मृदा. पुढील प्रश्न, महाराष्ट्राच्या या स्वाभाविक विभागातून वाहणाऱ्या नद्या तुलनात्मकदृष्ट्या कमी लांबीच्या आणि खोल असतात. तर कुठे? तर कोकणातील ज्या नद्या आहेत त्या लांबीला कमी परंतु खोलीला जास्त आहेत. पुढील प्रश्न, राज्याच्या सह्य पर्वतरांगेस लागून असलेल्या पूर्वेकडील प्रदेशात काय म्हणून ओळखले जाते? तर त्याला पर्जन्य छायेचा प्रदेश असे म्हणतात. पुढील प्रश्न, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हे महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण आहे. तर ते आहे आंबोली हे ठिकाण. पुढील प्रश्न, कोयना प्रकल्पाचाच एक भाग असलेले पोकळी जलविद्युत केंद्र डॅडॅश यात मोडते.
तर ते आहे नागिरी. पुढील प्रश्न, जवाहरनगर, भंडारा व वाडी नगर ही ठिकाणे खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहेत? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब, संरक्षण साहित्य निर्मिती. नेक्स्ट, चलनी नोटा, पोस्टकार्डे, तिकिटे इत्यादींचे छपाई केंद्र राज्यात कोठे आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन अ, नाशिक या ठिकाणी. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात नागपूर जिल्ह्यात कन्हान येथे व भंडारा जिल्ह्यात तुमसा येथे कोणता धातू शुद्ध करण्याचे कारखाने आहेत? तर ते आहेत मॅंगनीज हा धातू शुद्ध करण्याचे कारखाने. पुढील प्रश्न, एकोडी भंडारा हे ठिकाण रेशमी कापड निर्मितीच्या हस्तोद्योगाबाबत प्रसिद्ध आहे. येथील रेशमी कापड डॅडॅश नावाच्या एका विशिष्ट प्रकारच्या कच्च्या रेशमापासून बनवले जाते. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क, कोशा. पुढील प्रश्न, इमारती लाकूड म्हणून अतिशय उपयुक्त असलेल्या सागाची बने महाराष्ट्रात प्रामुख्याने कोणत्या 2 जिल्ह्यात आढळतात? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब, चंद्रपूर आणि गडचिरोली. नेक्स्ट, मच्छीमारीचे शास्त्रीय शिक्षण देणाऱ्या शाळा महाराष्ट्रात मुंबईबरोबर डॅडॅश येथेही आहेत. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ, सातपाटी व रत्नागिरी. विद्यार्थ्यांनो, अजूनही प्रश्न बघायचे आहेत, परंतु त्यापूर्वी छोटीशी ॲडव्हर्टाइजमेंट. आपल्याला जिल्हा मध्यवर्ती बँक याकरिता मटेरियल हवं असेल 19,000 प्लस MCQ फक्त 499 रुपयामध्ये आहेत. या ठिकाणी तुम्ही PDCC 100 जर कोड यूज केला तर अजून 100 रुपये डिस्काउंट तुम्हाला भेटेल, म्हणजे 399 रुपयामध्ये तुम्हाला संपूर्ण PDF फाईल सोबत ऑनलाईन टेस्ट भेटेल. याकरिता तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागणार आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. ॲप्लिकेशन डाउनलोड करून कोर्समध्ये परचेस करताना PDCC 100 हा कुपन कोड यूज करा. 399 रुपयामध्ये मटेरियल तुम्हाला भेटून जाईल. या जेवढ्याही ऑनलाईन टेस्ट आहेत त्यामध्ये मल्टिपल अटेम्प्ट आहेत, म्हणजे कितीही वेळा तुम्ही टेस्ट या देऊ शकता. तसेच GMC छत्रपती संभाजीनगर याकरता 18,000 प्लस प्रश्न आपल्याकडे उपलब्ध आहेत. प्राईज आहे 499. हा कोर्स ॲप्लिकेशन थ्रू परचेस केला तर सेम कोड PDCC 100 हा कोड यूज करायचा आहे. तुम्हाला फक्त विद्यार्थी मित्रांनो 399 रुपयामध्ये मटेरियल भेटेल. तुम्हाला दोन्ही कोर्स जर व्हॉट्सअपच्या माध्यमाने पाहिजे असेल तर तुम्ही 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करा. जर आपल्याला PDF फाईल नको आहे, फक्त ऑनलाईन टेस्ट हवे असेल तर 250 प्लस ऑनलाईन टेस्ट आपल्याकडे अवेलेबल आहेत. मल्टिपल अटेम्प्ट आहेत, टायमर आहेत. यामध्ये नव्याने आता बँकिंग अवेअरनेस आणि कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था तसेच सहकार हे टॉपिक देखील यामध्ये ॲड करण्यात आले आहेत. तर नक्की परचेस करा. तुम्ही कंटेंटमध्ये जाऊन फ्री टेस्ट देऊ शकता. त्यानंतर जर तुम्हाला आवडला तर तुम्ही परचेस करा. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या पिकाचा महाराष्ट्रात उत्पादित होणाऱ्या नगदी पिकामध्ये समावेश करता येणार नाही? योग्य उत्तर आहे ऑप्शन ड, लाग. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणती नदी राज्यातील पठारी प्रदेशातून वाहत नाही? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क, सूर्या. नेक्स्ट, खालीलपैकी या प्राण्यास महाराष्ट्राचा राज्य प्राणी म्हणून गणले जाते? उत्तर आहे शेकरू. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या गटातील सर्व जिल्ह्यात मिठागरे आहेत? उत्तर आहे ऑप्शन ब, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या कालावधीत राज्यात मासेमारीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो? उत्तर आहे सप्टेंबर ते मे दरम्यान. नेक्स्ट, अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र अभयारण्य कोणत्या नावाने ओळखले जाते? ऑप्शन आहेत ढाकणा, कोलकाज. पुढील प्रश्न, बल्लारपूर, चंद्रपूर, थेरगाव पुणे व भिगवण, इंदापूर पुणे ही ठिकाणे कशासाठी संबंधित आहे? उत्तर आहे कागद गिरण्या. पुढील प्रश्न, राज्यातील नेरळ माथेरान हा लोहमार्ग खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे? तर तो आहे अरुंद मापी. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणती संशोधन संस्था पुणे येथे नाही? उत्तर आहे ऑप्शन ड, हाफकिन इन्स्टिट्यूट. नेक्स्ट, खालीलपैकी कोणती संस्था मुंबई येथे नाही? उत्तर आहे ऑप्शन ड, इंडियन गोरेटरी. पुढील प्रश्न, कोशा रेशमाच्या उत्पादनासाठी निगडीत सावली व नागभीड ही ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात मोडतात? उत्तर आहे ऑप्शन ब, चंद्रपूर. नेक्स्ट, वर्षाप्रमाणेच मगरींसाठी प्रसिद्ध असलेले राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणते? उत्तर आहे ताडोबा, चंद्रपूर. नेक्स्ट, उजनी धरण जलाशयाच्या परिसरात कोणते पक्षी मोठ्या प्रमाणावर आढळतात? उत्तर आहे ऑप्शन ड, रोहित, फ्लेमिंगो. नेक्स्ट, राजमाता जिजाबाईंचे जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध असलेले विदर्भातील सिंदखेड राजा हे स्थळ कोणत्या जिल्ह्यात मोडते? उत्तर आहे ऑप्शन ब, बुलढाणा. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील काच कारखाना असलेली ठिकाणे कोणत्या गटात दिली आहेत? उत्तर आहे ऑप्शन ब, तळेगाव, ओगलेवाडी आणि चंद्रपूर. नेक्स्ट, मुख्य ठिकाण क्या नदीच्या काठी वसले आहेत? तर ते आहेत हिंगोली.
पुढील प्रश्न, राज्यातील अधिक पावसाच्या प्रदेशात कोणती मृदा सापडते? उत्तर आहे जांभी. नेक्स्ट, एकेकाळी यादवांची राजधानी असलेले देवगिरी म्हणजे हल्लीचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील डॅडॅश होय. तर ते आहे दौलताबाद. पुढील प्रश्न, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 65 जुना 19 ने खालीलपैकी कोणती 2 शहरे जोडले आहेत? उत्तर आहे पुणे सोलापूर. नेक्स्ट, खालीलपैकी कोणती संस्था पुणे येथे नाही? तर ते उत्तर आहे एशियाटिक सोसायटी ही संस्था पुणे येथे नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, या टॉपिकवर जर तुम्हाला अजून प्रश्न हवे असेल तर आपण खाली कमेंट करा. या टॉपिकवर अजून प्रश्न आपण बनवूयात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपले जे कोर्स तुमच्यासाठी आपण डिटेल दिले आहेत तो तुम्ही परचेस करू शकता. काही डाऊट असेल तर तुम्ही 93 56 25 60 34 व्हॉट्सअप करा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपला जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याला देखील आपण जॉईन करू शकता. आणि जे आपलं डेली करंट अफेअर्स शॉर्ट्स हे जे चॅनल आहे त्याला देखील जॉईन करायचं आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. थँक्यू.